सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत HbA1c या रक्त तपासणीविषयी. HbA1c ही रक्त तपासणी का केली जाते, कशासाठी केली जाते, ती केल्यानंतर त्याचे जे रिपोर्ट्स येतील ते कसे वाचायचे, त्याच्यातून आपल्याला काय माहिती मिळेल याबाबतची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. HbA1c ही तपासणी आपल्याला काय दाखवते तर आपल्या शरीरातील ग्लायकेटेड हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे, म्हणजे ग्लुकोजयुक्त हिमोग्लोबिन किती आहे ते या HbA1c टेस्टमध्ये मोजलं जातं. HbA1c टेस्ट आपल्या शरीरातील साखरेची पातळी आपल्याला दाखवत असते. त्यामुळे प्रत्येकाने ही तपासणी वर्षातून एकदा करून घेणं अतिशय आवश्यक आहे. ज्यांच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे, आई वडिलांना डायबिटीस आहे, त्यांनी तर ही तपासणी दर 6 महिन्यांनी एकदा करून घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांच्या डायबिटीसच्या गोळ्या चालू आहेत, ट्रीटमेंट चालू आहे, त्यांनी दर 3 महिन्यांनी ही तपासणी करणं अतिशय आवश्यक आहे. आपला भारत देश डायबिटीस कॅपिटल बनत आहे. आपल्या देशातील जवळजवळ 45% लोक हे डायबिटीसग्रस्त आहेत. प्रत्येक घरात डायबिटीसचा एकतरी पेशंट आहे. त्यामुळे आपण डायबिटीसची वेळीच काळजी घेणं आवश्यक आहे. वेळीच आपल्या शरीरातील मधुमेहाचं प्रमाण ओळखणं, जाणून घेणं, त्याच्यावर उपचार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच ही HbA1c ही तपासणी आपल्याला मदत करत असते. ज्यावेळी तुमच्या शरीरात डायबिटीसची लक्षणं दिसतात, ज्यावेळी तुमच्या शरीरातील साखर वाढली आहे असं डॉक्टरांना संशय वाटतो, तुम्हाला थकवा येणं, वारंवार लघवीला जाणं, वारंवार तहान लागणं किंवा एखादी जखम भरून न येणं यासारखे त्रास होतात, त्यावेळी तुमची डायबिटीसची तपासणी करा किंवा HbA1c ची तपासणी करा असं डॉक्टर सांगत असतात. आता HbA1c ची तपासणी, रक्त तपासणी ही उपाशीपोटी केली तर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स चांगले येतात. HbA1c ही तपासणी केल्यानंतर त्याच्यातून आपल्याला आपल्या शरीरातील 3 महिन्याची ॲव्हरेज रक्तातील शुगरची पातळी काय होती, आपल्या शरीरातील सरासरी साखरेची पातळी काय आहे हे समजतं. त्यामुळे HbA1c ही तपासणी अधिक अचूक मानली जाते, अधिक योग्य मानली जाते इतर कोणत्याही साखरेच्या तपासणीपेक्षा. त्यामुळे HbA1c ही तपासणी तुम्ही आवर्जून नियमित करून घेतली पाहिजे. आता जर HbA1c चा रिपोर्ट पाहिलात आणि त्या रिपोर्टमध्ये तुमच्या शरीरातील ग्लायकेटेड हिमोग्लोबिनचं प्रमाण म्हणजे HbA1c चं प्रमाण हे 5.7%, 5.7% इतकं असेल, इथपर्यंत असेल तर तुम्हाला डायबिटीस नाही असं मानलं जातं. कारण 5.7% इतकं ग्लायकेटेड हिमोग्लोबिन असेल तर तुमच्या शरीरात मधुमेहाची सध्या तरी शक्यता नाही असं मानलं जातं. आणि त्यामुळे 5.7 to 6.5 ही पुढची रेंज आहे. जर तुमच्या शरीरातील HbA1c ची पातळी 5.7 ते 6.5 या दरम्यान असेल तर तुम्ही प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहात असं मानलं जातं. आता प्री डायबेटिक स्टेज म्हणजे काय तर प्री डायबिटीस स्टेज म्हणजे डायबिटीसच्या आधीची पायरी. जर या स्टेपवर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली नाही, तुम्ही जर तुमच्या आहाराविहारामध्ये, तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल केले नाही तर तुम्हाला लवकरच डायबिटीस होण्याची दाट शक्यता आहे असं ही तपासणी दाखवते. याला प्री डायबेटिक स्टेज असं म्हणतात. जर तुम्ही प्री डायबेटिक स्टेजमध्ये असाल तर तुम्ही वेळीच तुमच्या आहाराविहारामध्ये सुधारणा करून तुम्ही डायबिटीस होऊ नये यासाठी काळजी घेणं, यासाठी प्रयत्न करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि 6.5% पेक्षा अधिक त्याच्या पुढे जर तुमचं रीडिंग असेल तर तुम्ही डायबेटिक आहात असं मानलं जातं. डॉक्टरांचा सल्ला यावर घेणं हे अतिशय गरजेचं आहे. तुम्ही डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी, साखर नियंत्रित करण्यासाठी गोळ्या औषधं चालू करणं डॉक्टरांच्या सल्ल्याने हे अतिशय महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे HbA1c ही तपासणी तुमच्या शरीरातील 3 महिन्याची ॲव्हरेज ब्लड शुगर दाखवत असते, सरासरी रक्तातील साखरेची पातळी दाखवत असते. ही तपासणी डायबिटीस पेशंटने करणं हे अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून दर 3 महिन्यांनी त्यांचा गोळ्यांचा डोस डॉक्टरांना ठरवता येईल.
तो डोस कमी करायचा वाढवायचा याबाबतचा निर्णय घेणं डॉक्टरांना सोपं होईल. त्यासाठी डायबिटीस पेशंटने दर 3 महिन्यांनी ही तपासणी अवश्य करावी. अशा प्रकारे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी वेळीच योग्य ते प्रयत्न करणं, आहारविहारामध्ये बदल करणं हे अतिशय आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण HbA1c या रक्त तपासणीविषयी माहिती घेतली. असेच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असते. असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.